हाय हाय. मी वैशाली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून आणि आनंदाने स्वागत करते. अदू स्वागत कर. आज खास अदूसाठी मी एक रेसिपी आम्ही म्हणजे इथे आलेलो आहोत. आज अदू रेसिपी बनवणार आहे. तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज त्याची एक कॉम्पिटिशन होती स्केटिंगची. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की त्याच्या स्केटिंगच्या कॉम्पिटिशन चालूच असतात आणि मागेसुद्धा एक झाली कॉम्पिटिशन, त्याच्यासुद्धा त्याला 3rd प्राईज मिळालं. आणि आजसुद्धा अंधेरीला कुठची ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियन. हां, तर ती एक कॉम्पिटिशन झाली, त्याच्यात त्याला 2nd प्राईज आहे, सिल्वर मेडल त्याला आता मिळालं आहे. तर हे बघा आजच घेऊन आला आहे तो. तर म्हटलं रेसिपी आज करायलाच पाहिजे आपल्याला. आणि रेसिपीचं म्हणजे रेसिपी आज तोच करणार आहे, कारण त्याच्या शाळेमध्ये त्यांना ॲक्टिव्हिटी सांगितल्या आहेत करायला. म्हणजे मुलांनी स्वतःच काहीतरी बनवून त्यांना दाखवायचं आहे. तर मुलांनी बनवणाऱ्या वस्तू म्हणजे काय सोप्याच असायला पाहिजे. त्याच्यामध्ये गॅसजवळ त्यांना काही करायचं नाही आहे, असं टेबलावर बसून किंवा काही असं त्यांना जमेल अशाच वस्तू सोप्या अशा काही बनवायच्या असतात. तर त्यातलीच एक म्हणजे प्रकार, तर म्हणजे त्याला पण तो आवडतो. तर ते आहे सिम्पल एक सँडविच बनवायचं आहे. तर तो आता स्वतः ते बनवणार आहे. तर आज मी आराम करणार आहे आणि अदू बनवणार आहे आणि मला खायला घालणार आहे आणि स्वतः पण खाणार आहे. तर आज त्याचा दिवस आहे पूर्ण. तर आपण बघूया अदूचं सँडविच. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते अदू सांगेल तुम्हाला. अदू ब्रेड, चाट मसाला, सॉस, टोमॅटो सॉस, बटर, चीज आणि काकडी, टोमॅटो आणि बटाटा बॉईल करून घेतला आहे आणि त्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत. तर त्या फक्त मी त्याला मदत केली आहे. तर आता तो सँडविच बनवून तुम्हाला दाखवेल आणि खायला पण घालेल. तर सुरुवात करतो आहे अदू, करा. तर आता सँडविच करायला सुरुवात केली आहे अदूने. तर आता करतो आहे अदू. 2 हात पकडायचे, दुसऱ्या हाताने पकड. हां, चमचा घे पाहिजे. अदूला आमच्या खूप चांगलं सँडविच बनवता येतं. आम्हाला कधी कधी तो करून देतो खायला. जसं स्केटिंग करतो तसं सँडविचसुद्धा चांगलंच करतो. त्या स्केटिंगच्या जिंकण्यामागे त्याच्या आईबाबांचा सर्वात मोठा म्हणजे काय सहकार्य जास्त आहे त्यांचं. कारण काय स्वतःच्या नोकरी धंदा सांभाळूनसुद्धा ते आठवड्यातून 2 दिवस त्याला क्लासला घेऊन जातात. त्याच्यासाठी क्लास दुसरे शोधतात कॉम्पिटिशनचे आणि तिथे ते जातात घेऊन. म्हणजे खूपच एक मेहनत घेतात. तो तर घेतोच आहे मेहनत स्वतः. आमचे तर आशीर्वाद आहेच त्याच्यामागे सतत. पण हे महत्त्वाचं आहे की त्याच्याबरोबर ते सतत असतात. त्याला जे जे लागतात वस्तू त्या सगळ्या आणून देतात आणि त्याचा तो चांगला उपयोग पण करतो. जिद्दी आहे तसा तो की आपल्याला जे नंबर काढायचंच आहे. त्याचं आता बटर व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि त्याच्यातच सुरी आहे, ती सांभाळायला मी इथे आहे. त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. तर आता पुढची प्रोसेस करतो आहे अदू. करा अदू, काय करायचं आता? हां, एका ह्याच्यावर व्यवस्थित ठेव. पहिला बटाटा ठेवतो अदू. अदूला ह्या सगळ्या गोष्टी आता खायला पाहिजेत भरपूर. म्हणजे स्केटिंग करायला भरपूर एकदम ना हेल्दी खायला पाहिजे. हेल्दी खायल्यानंतर तर चांगली शक्ती येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचा पण सहभाग आहे. म्हणजे काय तुमचेसुद्धा आशीर्वाद त्याला मिळाले आहेत. त्याच्यामुळेच तो पुढे जाऊ शकला, चांगला नंबर काढू शकला. त्याच्यामुळे तुम्हाला पण थँक्यू. आता काय टोमॅटो नाही, ह्याच्यावरच हां 2-3 ठेव. हां, तुला आवडतो ना टोमॅटो? आता हां, नाही टोमॅटो एवढा नको आपल्याला. म्हणजे चालेल, तुला आवडत असेल तर काकडी ठेवू. नाही, ते व्यवस्थित झालं पाहिजे ना असं. ह्या अशा ॲक्टिव्हिटी केल्यामुळे मुलांनासुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती होतात. स्वतः करायची सवय लागते. आई बाबा नसतील घरात तरीसुद्धा मुलं करून खाऊ शकतात. अशा ह्या गोष्टी आहेत. हां, तर आता अदू ह्याच्यावर चाट मसाला टाकतो आहे. म्हणजे त्याला चांगली टेस्ट येणार आहे. थोडासाच टाकायचं आहे. आपल्याला हवा असेल तर टाका, नको असेल तर नका टाकू. बस झालं आता.
तर आपलं हे आता झालेलं आहे पूर्ण. तर आता आपण त्याला पॅक करूया व्यवस्थित. हां, आता आपल्याला ह्याच्यात कट करायचं आहे. तर थोडीशी मी मदत करणार आहे त्याला. तर अजूनही आता स्वतःच कापतोय. तो म्हणाला मी कापू शकतो, तर तो आता कापतोय व्यवस्थित. हां, हळूहळू काप. हां, तर अजून एकदम रेडी केले. तर आता त्याला चीज आवडतं, तर तो आता चीज पण टाकणार आहे त्याच्यावर. तर आता अजूनच मस्त एकदम सँडविच कट केलेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी चटणी टाकलेली नाही आहे, कारण चटणी एक तर मिक्सरमध्ये करायची असते आणि ती तिखट पण असते, म्हणजे लहान मुलांना खाण्यासारखी अजिबात नसते. त्याच्यामुळे हे असंच लहान मुलांनी खाल्लं पाहिजे सँडविच, म्हणून आम्ही चटणी टाकलेली नाही आहे. तर आता चीज त्याला आवडतं, तर तो आता चीज टाकेल. चीज हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. आतमध्ये पण टाकू शकता त्याच्यात आणि वरूनही टाकू शकता. एकदम पटकन होणारी सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे. तर आता चीज किसून झालेलं आहे. तर सँडविचला चव येणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे टोमॅटो सॉस. चला आता आदू टोमॅटो सॉस ठेवते प्लेटमध्ये एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे खायला पण त्याला मजा येईल. बघा असं डिझाईन करून ठेवतो मी. आजची रेसिपी पूर्ण अदूची होती. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच कराल तुम्ही ना. तर स्कॉच आमचा पूर्ण रेसिपी होईपर्यंत अदूची तो इथे मस्त झोपला आहे, ऐकतोय सर्व, कारण त्याला पण वाटतं आपण पण ह्यातलं थोडंसं टेस्ट करायला पाहिजे, कारण ते अदूने केलं आहे म्हणून. तर नक्कीच तुम्हाला अदूची रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि ती लहान मुलांची आहे, तर नक्कीच तुमच्या लहान मुलांनासुद्धा ही रेसिपी नक्की करून घाला. आणि त्यांना पण अशा ॲक्टिव्हिटी वगैरे शाळेमध्ये असतात, तर नक्की त्यांना त्याचा फायदा होईल. तर ते पण असं बनवण्याचा प्रयत्न करतील. तर आणि अदूच्या पुढच्या कॉम्पिटिशनसाठी नक्कीच तुम्ही त्याला आशीर्वाद द्यालच, म्हणजे तो पण पुढे आणखीन अशीच बक्षिसं मिळवत राहील तुमच्या आशीर्वादाने. तर तो पण एक आनंद आज मला होता, म्हणजे अदू आज ह्या रेसिपीसाठी सुद्धा आला आणि त्याचं प्राईजसुद्धा त्याला मिळालं. हे सगळ्याचा एक चांगला व्हिडिओ झाला आणि आज मी त्याच्यासाठी अगदी म्हणजे काय सांगायचं होतं. तर मला खूप आनंद होते आज असं हे करायला. तर बाय. काय चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूला बेल आयकॉन ते नक्की दाबालच तुम्ही. तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीत, लवकरच भेटूया अदूला घेऊन. बाय.